आणि म्हणूनच हा भूतांचा राजा आजही रोज रात्री या चपला घालून आपल्या सीमेतील लोकांचे रक्षण करतो। तर झालं असं, मी आलोय परुळे येथील श्रीदेव वेतोबाचा आशीर्वाद घ्यायला, आणि इथे येताच श्रीदेव वेतोबाला पाहून अंगात वेगळीच ऊर्जा संचारली। आता हा वेतोबा म्हणजे नक्की कोण, तर कोकणात पूजला जाणार हा वेताळ मुख्यतः सिंधुदुर्गातील अनेक गावांचे प्रमुख ग्रामदैवत आहे। वेताळ या नावाचा गूढ अर्थ होतो वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती, जी भाविकांना चुकीच्या मार्गावर किंवा नकारात्मकतेकडे जाण्यापासून वाचवते। पण तुम्हाला माहित आहे का, भूतांचा राजा मानला जाणारा हा वेताळ एक शस्त्रधारी सैनिक असून पुराणकालीन कथेनुसार देवी पार्वतीच्या शापामुळे त्याला पृथ्वीवर यावे लागले, पण त्याने शिवाची उपासना करून शिवगणात स्थान मिळवले। म्हणूनच वेतोबाची मूर्ती काळ भैरवासारखीच उंच काळा कभिन्न आणि शुभ्र वस्त्रांकित असलेली आढळते। या वेतोबावर भाविकांची खूपच श्रद्धा आहे, त्यामुळे आजही इथल्या गावातील कोणत्याही कामाची सुरुवात किंवा समस्यांचे निर्मूलन हे वेतोबाला कौल लावूनच केले जाते। शिवाचे रूप असणारा हा वेतोबा गावाच्या रक्षणासाठी आजही रात्री गस्त घालतो, त्यामुळे त्याची पादत्राणे झिजतात। म्हणून वेतोबाला नवस म्हणून चामड्याची पादत्राणे वाहण्याची देखील प्रथा आहे। तर मंडळी, आपणही या प्रेरित करणाऱ्या अलौकिक शक्तीला नमन करूया आणि बोलूया ओम नमः पराय शिवात्मने वेताळाय नमः।